आज आपण त्या प्राचीन परंतु शेतीच्या सर्वात वैज्ञानिक आणि कल्पक पद्धतीबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे तुमच्या शेतीचा खर्च कमी होईल आणि उत्पादन अनेक पटींनी वाढेल. आजच्या काळात आपण बाजारातून युरिया, डीएपी, पोटॅश आणि अनेक महागडी रासायनिक कीटकनाशके खरेदी करतो. या रसायनांमुळे आपली माती दगडात बदलली आहे, ज्यामुळे आपल्या पिकाची रोगाशी लढण्याची शक्ती कमी झाली आहे आणि आपले खिसे पूर्णपणे रिकामे झाले आहेत. पण निसर्गाने आपल्याला इतका मौल्यवान आणि पूर्णपणे विनामूल्य खजिना दिला आहे. जर आपण त्याचा योग्य वापर शिकलो तर आपल्याला बाजारातून ₹1 खत किंवा औषध खरेदी करावे लागणार नाही. हा खजिना देशी गाईचे मूत्र आणि देशी गाईचे शेण आहे. आज आम्ही तुम्हाला संपूर्ण वैज्ञानिक स्पष्टतेसह सांगणार आहोत, गोमूत्र आणि शेणाची जादू काय आहे, जी युरियापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. ती खतात किती घालावी, ती कोणत्या वेळी घालावी आणि गोमूत्रासारख्या गोष्टी शेण, गूळ किंवा बेसनमध्ये मिसळून आपण खूप शक्तिशाली खत आणि कीटकनाशक कसे तयार करू शकतो, हा व्हिडिओ तुमच्या शेतीचा संपूर्ण दृष्टिकोन बदलणार आहे. म्हणून ते काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका. सर्वप्रथम विज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया की गोमूत्रात नेमके काय असते. अनेक शेतकरी याला केवळ कचरा किंवा पाणी मानतात, परंतु कृषी विज्ञानाच्या मते देशी गाईचे मूत्र हा पोषक तत्वांचा एक मोठा सागर आहे. गोमूत्रामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश NP असतात. त्यात असलेले नायट्रोजन अगदी युरियासारखे कार्य करते, जे वनस्पतीच्या वाढीस गती देते आणि पानांवर चमकदार हिरवा रंग आणते. या व्यतिरिक्त त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे आणि फॉस्फरस यासारखी खनिजे असतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गोमूत्रात कार्बॉलिक ॲसिटेट आढळते, जे सर्वात धोकादायक बुरशी आणि जीवांना लगेच नष्ट करते. यात इंडॉल ॲसिटिक ॲसिडसारखे नैसर्गिक वाढ प्रवर्तक देखील असतात. तुम्ही बाजारातून आणलेल्या टॉनिकची महागडी बाटली, गोमूत्र हेच काम विनामूल्य आणि अधिक चांगल्या प्रकारे करते. यामुळे वनस्पती वेगाने वाढण्यास मदत होते. गोमूत्र प्रामुख्याने 3 प्रकारे कार्य करते. आता रिकामी गोमूत्र शेतात कशी आणि किती घालायची ते काळजीपूर्वक ऐका. गोमूत्र खूप शक्तिशाली असते, त्यामुळे पाणी घातल्याशिवाय ते थेट पिकावर कधीही टाकू नये, अन्यथा पीक जळू शकते. जर तुम्हाला उभ्या पिकावर फवारणी करायची असेल तर तुमचे पीक 20 ते 25 दिवस जुने झाल्यावर तुम्ही पहिली फवारणी करू शकता. 15 लिटर फवारणी यंत्रात तुम्हाला अर्धा लिटर ते 700 मिली देशी गोमूत्र ओतावे लागेल आणि उर्वरित पाणी भरावे लागेल. जर पीक खूप जास्त असेल किंवा तुम्ही रोपवाटिकेत फवारणी करत असाल तर 15 लिटर पाण्यात फक्त 250 ते 300 मिली गोमूत्र मिसळा. जर तुम्हाला ते सिंचनाच्या पाण्याने जमिनीवर द्यायचे असेल तर 1 एकर शेतासाठी 10 ते 15 लिटर गोमूत्र पुरेसे आहे. जेव्हा तुम्ही शेतात पाणी घालत असाल तेव्हा गोमूत्र पाण्याच्या नाल्याजवळील ड्रममध्ये टाका आणि नळ उघडा, जेणेकरून तो हळूहळू पाण्यासह संपूर्ण शेतात पसरेल. बियाणे पेरण्यापूर्वी बियाणे उपचारांसाठी गोमूत्र देखील सर्वोत्तम आहे. 1 लिटर पाण्यात 100 मिली गोमूत्र मिसळा आणि पेरणीपूर्वी अर्धा ते 1 तास त्यात बिया भिजत ठेवा. नंतर त्यांना सावलीत कोरडे करा. शेतात यामुळे बियाणांमध्ये बुरशी होणार नाही आणि 100% बिया उगवतील. शेतकरी हो, आता या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. केवळ गोमूत्र शक्तिशाली आहे, पण जर आपण त्यात गायीचे शेण आणि घरातील इतर काही वस्तू मिसळल्या तर ते एक ब्रह्मास्त्र बनते, ज्याच्यासमोर जगातील प्रत्येक खत नष्ट होते. या चमत्कारिक खाद्यपदार्थाला आपण जीवमृथा म्हणतो. ते कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय आहेत? जीवमृथा बनवण्यासाठी तुम्हाला एक मोठा प्लास्टिक ड्रम घ्यावा लागेल. या ड्रममध्ये 10 किलो ताजे गाईचे शेण घाला. यानंतर त्यात 10 लिटर गोमूत्र घाला. आता त्यात 1 किलो जुने काळे गूळ घाला. वय जितके मोठे असेल तितके चांगले. नंतर त्यात 1 चमचा मध मिसळा. चणे, मूग किंवा अरहर कोणतेही डाळीचे पीठ ते करेल. शेवटी जुन्या वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली थोडीशी स्वच्छ माती घाला. आता हा ड्रम 200 लिटर पाण्याने भरा. आता हा ड्रम सावलीत ठेवा आणि संध्याकाळी लाकडी काठीली घड्याळाच्या दिशेने फिरवा. फक्त 2 ते 3 दिवसात तुमची जीवामृत तयार होईल. शेवटी या विश्वात काय घडत आहे? जेव्हा आपण शेण आणि गोमूत्रात गूळ आणि बेसन घालतो तेव्हा गूळ सजीवांना ऊर्जा देते आणि बेसन त्यांना प्रथिने देते. पिंपळाच्या झाडाखालील मातीमध्ये लाखो फायदेशीर जीव आहेत. जेव्हा या प्राण्यांना आवळ्याच्या आत गूळ आणि बेसन मिळते तेव्हा त्यांची संख्या कोट्यावरून करोडांपर्यंत वाढते. जेव्हा तुम्ही हे 200 लिटर जीवामृत एका एकर शेतात सिंचनाच्या पाण्याने सोडता तेव्हा हे सूक्ष्मजीव तुमच्या मातीत पसरतात.
हे जीव जमिनीत पडलेले DAP आणि पोटॅशसारखे दगड वितळवतात आणि वनस्पतीच्या मुळांपर्यंत पोहोचतात, जे वनस्पती स्वतःच खाऊ शकत नाही. जीवामृत लावून गांडुळे शेतात परत आणली जातात, माती लोण्यासारखी तपकिरी होते आणि जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अनेक पटींनी वाढते. तुम्ही 15 ते 20 दिवसांनी एकदा शेताला पाण्यासह जीवामृत देऊ शकता. जर तुमच्याकडे पाण्याने धावण्याचे साधन नसेल तर तुम्ही शेणाच्या वाळलेल्या खताचा वापर करून घन बायोमास देखील बनवू शकता. यासाठी 100 किलो चांगले शिजवलेले शेणाचे खत घ्या, त्यात थोडेसे गूळ, बेसन आणि गोमूत्र मिसळा, चांगले मिसळा आणि सावलीत कोरडे करा. पेरणी करताना किंवा शेतात नांगरणी करताना ते पूर्ण शेतात भिजवत ठेवा. हे DAPची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. आता जर शेतात भयंकर कीटक किंवा सरडे भरले असतील तर गोमूत्रापासून शक्तिशाली कीटकनाशक कसे तयार करावे याबद्दल बोलूया. जर तुमच्या पिकात पांघरी माशी, मध, तेल किंवा छोट्या सुरवंटा असतील तर तुम्ही निमास्त्र बनवू शकता. यासाठी 5 लिटर देशी गोमूत्रात 5 किलोग्रॅम कडुलिंबाची पाने मिसळा, ती 3 दिवस चढू द्या आणि नंतर गाळून घ्या. 1 लिटर निमास्त्र 15 लिटरच्या टाकीत टाका आणि फवारणी करा. कीटक लगेच पश्चात्ताप सोडून पळून जातील. जर तुमच्याकडे फार हट्टी फळछेदक किंवा खोडछेदक असेल, जो कोणत्याही औषधामुळे मरत नसेल, तर तुम्ही गोमूत्रापासून बंदूक बनवू शकता. 10 लिटर गोमूत्र घ्या, 1 किलो तिखट हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा किलो लसणाची पेस्ट आणि अर्धा किलो तंबाखूची पूड मिसळा. हे मिश्रण 4 ते 5 वेळा उकळवा. थाणानंतर 2 डिम्ससाठी सोडून द्या. पहिल्यानंतर गाय नेहमी मूळ जातीची असावी. जर्सीच्या गोमूत्रामध्ये ते जादुई घटक नसतात. दुसरे म्हणजे जर तुम्ही पीठ वाढवणारे आणि टॉनिक म्हणून गोमूत्र वापरत असाल तर ताजे गोमूत्र उत्तम आहे. जर तुम्ही त्याचा उपयोग कीटक आणि बुरशी मारण्यासाठी करत असाल तर गोमूत्र जितके जुने होईल तितके ते अधिक विषारी आणि प्रभावी होईल. तिसरे म्हणजे गोमूत्र किंवा जीवामृत कधीही लोखंडी किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवू नये. नेहमी प्लास्टिकची पिशवी किंवा कंटेनर वापरा. चौथे म्हणजे गोमूत्र फवारणी यंत्रात टाकण्यापूर्वी त्याला सुती कापडाने 2 ते 3 वेळा चांगले पाजले पाहिजे, जेणेकरून यंत्राची नळी खराब होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रासायनिक औषधे किंवा रसायने वापरून कधीही गोमूत्र फवारू नये. जर आपण केवळ रासायनिक खतांवर अवलंबून राहिलो तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपली जमीन पूर्णपणे नापीक होईल. गोमूत्र, जीवामृत आणि निमास्त्र वापरायला सुरुवात करा. तुमचा लागवडीचा खर्च निम्म्याने कमी होईल आणि तुमचे पीक निरोगी आणि रोगमुक्त असेल. आम्हाला प्रामाणिकपणे आशा आहे की AI शेती वाहिनीची ही सखोल, तपशीलवार आणि वैज्ञानिक माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. हा व्हिडिओ एकाच वेळी समजणे कठीण असू शकते, म्हणून ते सेव्ह करा आणि पुन्हा ऐका. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लगेच लाईक करा. तुमच्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि तुमच्या गावांच्या WhatsApp ग्रुपमध्ये शक्य तितका शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकरी विषमुक्त आणि फायदेशीर शेती करू शकेल.